नमस्कार मित्रांनो, काय झालं होतं बरं तुम्हाला खरं सांगतो. आम्ही गेलतो सोमवारी श्रावणातला सोमवार होता आणि श्रावणातल्या सोमवारी गेलतो शिंगणापूरवरनं महादेवावरनं माघारी येताना एक मधोमध रस्त्याच्या मधोमध एक मांजराचं पिल्लू नजर पडलं. मला कसं वाटलं त्याला कोणीतरी उडवलंच आहे काय की गाडीनं वगैरे घोलमडलंय काही असं वाटलं. पहिल्यांदा थोडंसं मी पुढं गेलो, त्याला पाहिलं तर ते जिवंत वाटलं मला. मग मी रिटर्न माघारी आलो लगेच. मला प्राण्यांबद्दल ते खरंच खूप आत्मीयता आहे, खूप माझ्या मनामध्ये दया आहे त्यांच्याबद्दल. मग काय केलं, त्याला उचललं, साईडला रस्त्याच्या कडेला आणलं. त्याला डायरेक्टली घरी घेऊन येऊ शकत नव्हतो कारण बाकीच्या काही गोष्टी पण आहेत की आता मी तुमच्याबरोबर नाही शेअर करू शकत. काही गोष्टी मग काय केलं, मग तिथं थांबवलं. एक जण म्हणलं तुम्ही थांबता का इथं प्लीज. माझ्या घरची पण माझ्याबरोबर होती. मग घरच्यांना म्हणलं तुम्ही थांबा इथं. त्याला म्हणलं एक दुधाची पिशवी छोटीशी आणि एक बॉटल घेऊन येतो. मग तिथंच पाठीमागले एक महानगरच्या ठिकाणी अशा ठिकाणी गेलो. 12 रुपयाची दुधाची पिशवी घेतली. म्हणलं चल 12 रुपये म्हणजे असं काय मोठं हे नाही म्हटलं. चल मग ते बेलटचं पान पण माझ्यापाशी होतं. आता कशी गाडी आपल्याकडे छोटा हत्ती आहे, छोटा हत्तीला कधी कधी उपयोगी पडतं. ते जसं खिशात ठेवलं होतं ते भरणी कापून घेतली, दुधात ओतलं आणि त्याला पाजायचा प्रयत्न पण केला. थोडंसं ते केलं ती बरं का, केलेलं होतं थोडंसं शक्यपणा होता त्याला. तरी पण ते असं तोंड बुडवलं की ते नको म्हणायचं. त्याला थोडंसं पाय वगैरे त्याला पाय बुडवाय बघायचं. थोडंसं त्याला ट्राय केलं आणि दूध पाजण्याचा प्रयत्न पण त्याला तर केलं पण थोडं. आणि काय त्याच्यावर लई भारी वाटलं म्हणून काय त्याला थोडंसं साईडला ठेवलं. रस्त्याच्या हवेला मग माणसं भरपूर जात होते, काय कोणी काही लक्ष द्यायला तयारच नाही. मनामध्ये एक भावना पाहिजे की तुम्ही एवढं देवादेवतांना जाता, तुमच्या मनामध्ये एखाद्या प्राण्याविषयी जर तुमच्या मनामध्ये काय नसेल तर काय तुमच्या देवदेव करण्याला पूजा करण्याला मला असं काय म्हणत नाही की तुम्ही प्राण्यांना माया करा, पण देवाला तुम्ही जाऊन असं पण नाही म्हणायचं. परंतु देवाची जशी मनोभावे पूजा भाव आपल्या मनात येतात तसं तुम्ही प्राण्यांच्या बाबतीत पण करा. त्याचे पण आत्मा जो आहे तोच देव आहे, त्यालाच देव मानलं पाहिजे. तर ज्या ठिकाणी ज्या प्राण्याला पक्षाला गरज आहे आपली त्या ठिकाणी तुम्ही अवश्य मदत करा, धावून जावा त्याच्यासाठी. फार तर फार ते काय आपल्याकडून मोठी काय अपेक्षा एवढी काय लय ठेवत नसतात. त्याच्यामुळं साहजिकचपणे त्याला थोडीशी त्याच्यावरती करुणा, मया, दया, क्षमा, शांती जे म्हटलं जातं ते आपण करायला. काय नाही, मी तेवढं जे छोटंसं कार्य माझ्या हातून झालं म्हणायचं आणि निघालो मग तिथून पुन्हा माघारी. मला खरंच मांजरं खूप आवडतं. मांजरं मला प्राण्यांविषयी मला खरंच खूप अशी आवडच आहे. मग तिथून पुढं निघताना एका ठिकाणी त्याला सोडलं. त्या ठिकाणी ते घर जवळच होतं. मग म्हटलं त्याला थोडंसं साईडला ठेवावं, त्याला दूध पाजायचा फेरशे प्रयत्न केला, ते काही पिलंच नाही परत. मग त्याला साईडला उचलून ठेवलं. मग आपण जाऊ. तरी पण कुठं मन जाते पुढं. तरी पण तिथे त्या आजोबाला जाताना सांगून गेलो लक्ष राहू द्या. ते म्हणले ठीक आहे ठीक आहे मी लक्ष देतो. थोडंसं साईडला ठेवलं आणि निघालो. त्याला दुधाला वगैरे ठेवले. त्याला जसं की थोडंसं बरं वाटेल ते पिईल. इथून बघा तसं हा येताना महादेवानं माघारी येताना हा श्रावणातला एक छोटासा आपलं मग एक त्याला हे केलं आणि निघालो. मग तुम्ही पण असं करत